विटा येथील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपीस अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। दोघांना घेतले ताब्यात। विटा येथे दिनांक 5 रोजी बापूराव देवाप्पा चव्हाण राहणार धानवड यांचा गारडी गावच्या हद्दीत गारडी ते नेवरी जाणाऱ्या रोडला सिमेंट कॉन्क्रीट रोडवर कोणीतरी अज्ञात कारणाने कोणत्या तरी हत्याराने गळ्यावर वार करून खून केल्याची घटना घडली होती। या खुनाचा तपास हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत होती। दरम्यान त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील सूर्यकांत साळुंके, हनुमंत लोहार, प्रमोद साखरपे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की विटा येथील खून प्रकरणांमधील मुख्य संशयित आरोपी व त्याचा साथीदार हे मिरज ते पंढरपूर रोडवरील सिद्धेवाडी पुलाखाली येणार आहेत। त्याचप्रमाणे मिरज ते पंढरपूर रोडवरील सिद्धेवाडी पुलाजवळ जाऊन सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संशयित आरोपी विशाल बाळासो मदने वय 23 राहणार धानवड आणि सचिन शिवाजी थोरात वय 25 राहणार धानवड या दोघांना ताब्यात घेतले। संशयित आरोपी विशाल बाळासो मदने यांच्याकडे चौकशी करून विचारणा केली असता त्यांनी अनैतिक संबंधाच्या कारणावरून बाबूराव चव्हाण यांना मारले असल्याची कबुली यावेळी दिली। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, संजय पाटील, सूर्यकांत साळुंके, हनुमंत लोहार, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, सूरज थोरात आणि विटा येथील पोलीस हेमंत तांबवाग, अमोल कराळे, उत्तम माळी, अक्षय जगदाळे, महेश देशमुख, महेश संगपाळ, संभाजी सोनवणे यांनी केली आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।